प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। मदत करणाऱ्यांना 6 आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली, राजू जोशी या व्यक्तींना कोरटकरला त्यांनी मदत केली होती असा आरोप आहे। प्रशांत कोरटकर याच्यावर कोर्टाच्या आवारातच अमित भोसले या वकिलांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुनावणी संपल्यानंतर कोर्टातून खाली घेऊन जाताना कोरटकरवर वकिलांना हल्ला चढवला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे अनर्थ टळला। या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रशांत कोरटकरचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढलेला आहे। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरची पोलिसांकडून गेले 3 दिवस कसून चौकशी करण्यात आली। या तपासातून अनेक खुलासे समोर आले। पळून जाण्यासाठी कोरटकरनं स्वतःची कार वापरली, त्यानंतर स्वतःच्या कारचा नंबर भरून पोलिसांना सापडू नये यासाठी एका मित्राची कार वापरली असल्याची माहिती तपासात समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या समित्या जाहीर करण्यात आल्या, मात्र या समित्यांमध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेले धनंजय मुंडे यांना स्थान मिळालेलं नाही, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनाही कोणत्याही समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही। माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नूतनीकरण अजित पवारांच्या हस्ते पार पडलं। यावेळी कोनशिलेजवळ गर्दी झाली होती, त्यामुळे फोटो काढताना अजित पवारांनी संचालकांना मागे सारलं। कोकणात महायुतीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई रंगलेली दिसतीये। संगमेश्वरच्या सरदेसाई बाड्याची जागा योगेश कदम यांनी भेट घेतल्यानंतर देण्यात आली असा दावा रामदास कदम यांनी केला, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योगेश कदम यांना घेऊन यावं असं आवाहन रामदास कदम यांनी केलं। सांगलीच्या बिटा इथं भाजपच्या वतीनं रोहित पवारांविरोधात आंदोलन करण्यात आलं। सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड रोहित पवार असल्याचा आरोप भाजपनं केलाय। अधिवेशन संपलं तरी रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्र्याशिवायचा आहे। रायगड पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय शिंदे आणि दादांच्या कोर्टात आलाय। या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेणार आहेत। रायगड रोपवे परिसरातून महायुतीच्या मंत्र्यांनी एकत्रित प्रवास केला। मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांनी एकत्र प्रवास केला, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याची चर्चा आहे। बीडच्या महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। 3 एप्रिल नंतर ही भेट होईल, तर ज्ञानेश्वरी मुंडे न्यायाची मागणी करणार आहेत। 17 महिन्यांपासून मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला। शिंदेंनी सांगितल्यानं शिवसैनिक गप्प असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले। कोणी 3rd डिग्री द्यायचा प्रयत्न करत असेल तर या राज्यामध्ये तालिबानी राज्य आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला। जर कोणी तुम्हाला दुखावणारं वक्तव्य केलं तर त्यासाठी कायदा आहे असं राऊत म्हणाले। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी निषेध केलेला आहे। सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगरमध्ये महिला शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन केलं। नंदुरबार नगर परिषदेला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणामध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे, तर वीरचक धरणात 62% इतका पाणीसाठा आहे। पाणी कपात होणार नसल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या नंदुरबार शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। महाराणा संग्राम सिंग उर्फ राणा सांगा यांच्या विरोधात संसदेमध्ये अपशब्द बोलणाऱ्या समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली। नांदेड विद्यापीठामध्ये संघाचा अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप करत विद्यापीठात NSUI, SFI सह काही संघटना आक्रमक झाल्या। गोळवलकर गुरुजी यांची प्रतिमा आणि काळी टोपी देत कुलगुरूंचा सत्कार करत निषेध नोंदवण्यात आला। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास तज्ञांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली। शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होत असल्यानं त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात। पिकांच्या परागीकरणासाठी मधमाशा महत्त्वाच्या असतात, मात्र कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाशांचं प्रमाण झपाट्यानं घटतंय, त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलंय।
मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आजपासून पुढील 5 दिवस कांदा लिलाव बंद राहणार आहेत. त्यामुळे बाजार समितींच्या आवारामध्ये शुकशुकाट पसरलाय. तर वेगवेगळे सण आणि मार्च एंडमुळे बाजार समित्या बंद राहणार आहेत. नाशिकमधील विस्कळीत पाणी पुरवठ्याविरोधात नाशिककरांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. आंदोलक, महिला आणि सुरक्षा रक्षक आमने सामने आले. त्यामुळे पालिका प्रवेशद्वारावर तणाव पाहायला मिळाला. धाराशिव पोलिसांनी मुद्देमाल व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेली आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये मुद्देमाल कक्ष प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. भुसावळमधील पहूर इथल्या श्रीराम मंदिराचं बांधकाम सुरू असताना तिथला हिरा मारुतीच्या 20 फूट उंच मूर्तीचं स्थलांतर करण्यात आलं. त्यावेळी अचानक वानर सेनेचं आगमन झालं. त्यामुळे पहूरमधील नागरिकांनी अद्भुत भक्तिमय क्षणाचा आस्वाद घेतला. मानधन वेतनात 15% वाढ करण्यात यावी, तसंच नियमानुसार इतर सोयी सुविधाही देण्यात याव्या, या मागण्यांसाठी मालेगाव पालिकेच्या सफाई कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं. कोल्हापूर खंडपीठ निर्माण व्हावं म्हणून पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथयात्रा काढली जाणार आहे. या रथयात्रेमध्ये पंढरपूर इथून श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडं घालून सुरुवात होणार आहे. तर कोल्हापूर इथं श्री महालक्ष्मी देवीलाही साकडं घालून रथयात्रेचा समारोप केला जाईल. पुणे जिल्ह्याच्या श्री क्षेत्र वडू बुद्रुक या गावी उद्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा 336वा पुण्यतिथी दिन संपन्न होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीवर महाअभिषेक होणार आहे. वाशिम जिल्ह्यातील 4 कृषी उत्पन्न बाजार समित्या मार्च एंडमुळे 1 आठवडा बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्च अखेर पीक कर्जाची परतफेड आणि आर्थिक व्यवहारासाठी शेतमाल विकण्याची घाई असलेल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे बाजारात सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय. मार्केट यार्डही फुलांनी बहरलाय. ताज्या रंगीबेरंगी फुलांनी सर्वांनाच आकर्षित केलंय. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या आईचं निधन झालं होतं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अमरावतीमधील निवासस्थानी जाऊन नवनीत राणा यांची सांत्वनपर भेट घेतली. खेड तालुक्यातील परसूळ गावात भीषण पाणी टंचाई जाणवतीये. त्यामुळे दररोज 2च हंडे पाणी घेण्याचा नियम करण्यात आला होता. पण फक्त दंडासाठी नाही तर सर्वांवर पाणी जपून वापरण्याचा बचक बसावं म्हणून 2 हंड्यांचा नियम लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण गावकऱ्यांनी दिलं. कोकणातील काजू, आंबा, सुपारी, नारळ बागायतदारांना त्रासदायक ठरत असलेल्या माकडांच्या उपद्रवावर वनविभागानं मोठं पाऊल उचललंय. हा प्रश्न सोडवण्यासाठी वनविभागानं मंकी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. त्यामुळे बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला. कोकणातील पारंपरिक आणि प्राचीन लोककला असलेल्या नमन कलेला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून राजाश्रय मिळालाय. यंदा चिपळूणमध्ये भव्य नमन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचं उद्घाटन माजी आमदार विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आलं. बहुचर्चित नेवती समुद्रातील पाणबोडी प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. यासाठी नौदलाची गुलदार ही बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे. या पाणबोडी प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता पर्यटकांना पाहता येईल. येत्या 6 महिन्यात या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. बीडच्या केज पोलीस ठाण्याबाहेर एका ऊसतोड कामगारानं त्याच्या पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे. मात्र जिल्ह्यातील पाण्याच्या साठ्याची स्थिती यावर्षी चांगली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. चैत्र पौर्णिमा यात्रेमध्ये भाविकांसाठी तुळजाभवानी देवीच्या मंदिराचं मुख्य शहाजी राजे महाद्वार बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये भाविकांना कुंभार गल्लीत मार्गे दर्शन मंडपामध्ये सोडण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतलाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी हत्तींनी थैमान घातलेला आहे. हत्तींच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त झालेत. रानटी हत्तींनी केलेली नासाडी पाहताच शेतावर हंबरडा फोडत शेतकऱ्यांना रडायला सुरुवात केली. अमरावतीच्या विमानतळावर एअरलाईन्सच्या साईटवर अजूनही विमानतळाचं नाव आलेलं नाहीये. अद्याप तिकीट विक्रीही सुरू झालेली नाही. त्यामुळे 31 मार्चच्या पहिल्या विमान उड्डाणाबाबत संभ्रम निर्माण झालाय. विविध मागण्यांसाठी मातंग समाजानं आंदोलनाचं हत्यार उपसलंय. मातंग समाजाच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यानं अखेर सकल मातंग समाजाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.
वाशिम पोलीस दलामध्ये 2 कॅमेरे असलेली अत्याधुनिक सर्व्हिलन्स व्हॅन्स दाखल झालेली आहे। तर या व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे जोडता येणार आहेत। तसंच थर्मल इमेज सुविधा असलेले कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा असणार आहे। या सर्व्हिलन्स व्हॅनमुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यास मोठी मदत होणार आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे सध्याचं बिल 11 कोटी रुपये आहे। त्यापैकी किमान 5 कोटी रुपये न भरल्यास पाणी योजनेची वीज सोडण्याची नोटीस महावितरण कंपनीनं दिली आहे। त्यामुळे 5 कोटी न भरल्यास अहिल्यानगर शहरातील पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे। रमजान निमित्त सोलापुरातील बाजारपेठेत तब्बल 400 प्रकारचे अत्तर आले। यंदाच्या वर्षी अत्तरांच्या किमतीमध्ये 10% घट झाली आहे। सोलापुरात देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे। वासुदेव बंदगी असं अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे। आरोपीकडून सोन्याच्या दागिन्यांसह मोटारसायकलही जप्त करण्यात आली। अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा होणार आहे। स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। स्वामी भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थानकडून करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्रात राज्यातील पहिलं टीईडी उपकरण राबवण्यात आलं। हे उपकरण कासवांना वरदान ठरणार आहे। ट्रॉलर फिशिंग करणाऱ्या बोटींना हे उपकरण सक्तीचं करण्यात आलंय। रायगड जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या 28 धरणांमध्ये मार्च महिन्यात 47.04% जलसाठा शिल्लक राहिलाय। जिल्ह्यात उन्हाचा पारा हा 38 अंशांवर पोहोचलेला आहे। पाण्याचा वापर अधिक प्रमाणात वाढलाय, त्यामुळे धरणातील जलसाठा कमी होऊ लागलाय। भिवंडी तालुक्यातील वडपे गावात ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाहणी दौरा केला। यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या गुणवत्तेचं त्यांनी कौतुक करत संवाद साधला। सोलापुरात बेदाणा उत्पादकांना सुगीचे दिवस आलेत। रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यानं बेदाण्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। बेदाण्याला प्रति किलो 250 ते 400 रुपयांचा दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। जळगावातील काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि गटबाजीचा स्फोट झाला। अंतर्गत कलहामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्ध्याचे पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनासाठी गेले असता त्यांना वाघाचं दर्शन झालं। झाडाखाली वाघाला पाणी पिताना पाहिल्यानं पर्यटक सुखावले। राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना औरंगाबाद खंडपीठानं आमदार तानाजी सावंत यांना नोटीस बजावलेली आहे। माजी आमदार तानाजी सावंत यांना तर मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात राहुल मोटे यांनी ही याचिका दाखल केली होती। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावातील शेगाव रोडवर कारचा भीषण अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की कारनं 4 ते 5 पलट्या घेतल्या। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कारचा खामगाव शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजजवळ हा भीषण अपघात झाला। सांगलीच्या मांगले इथं चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची गळा आवळून हत्या केली। आरोपीनं हत्येनंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीमध्ये घालून ठेवला। आरोपी पती मंगेश चंद्रकांत कांबळे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला। अकोल्यात एका घरातून देशी दारूचा अवैध साठा जप्त करण्याची कारवाईसाठी पोलिसांकडून इथं कारवाई करण्यात आली आहे। तर या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली। येवला शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। मेटल होलसेल भांड्यांच्या दुकानातून लाखो रुपयांची तांब्या पितळेची भांडी चोरली। या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे। चारित्र्याच्या संशयातून पतीनंच पत्नीची निर्घृण हत्या केली। मध्यरात्री झोपेतच पत्नीच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घातली। या हल्ल्यात 10 वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला, तर मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावर मळगाव बायपास इथं 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर गोवा बांबुळी इथं उपचार सुरू आहेत। पुण्यातील धक्कादायक अशी घटना समोर आली आहे। एका 10 वर्षीय मुलीला लग्न करण्यासाठी धमकावत तिचं अपहरण करून नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला। शेजारच्या व्यक्तीनंच हा गुन्हा केलाय। एकूण 3घांवर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। महाडमध्ये एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे। बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सनं महाड MIDC मध्ये कारवाई करत नक्षलवाद्याला अटक केली। पुण्यातील व्यापाऱ्याच्या मुलासोबत आणि मैत्री करून नंतर त्याला ब्लॅकमेल करत त्याच्या घरातील 33 तोळे सोनं लुटायला लावणाऱ्या 3घांना
पोलिसांनी अटक केली आहे। या 15 वर्षीय मुलाला चोरी करण्यास भाग पाडलं होतं। बीडच्या बडवणीमधील तहसीलदारांच्या गाडीवरील चालकाचा ताबा सुटला होता, त्यामुळे अपघात झाला। या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले। ताबा सुटल्यानं गाडी 3 वेळा पलटून खड्ड्यात पडली। या प्रकरणी जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सिडको लॉटरीमधील वाढीव दरांविरोधात मनसेची पोस्टकार्ड मोहीम सुरू झाली आहे। या मोहिमेअंतर्गत सोडत धारकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि खासदार यांना पत्र पाठवले। या पत्रांद्वारे सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार आहे। राज्य सरकारकडून महावितरणला एकाच दिवशी 2 मोठे निधी वर्ग करण्यात आले। पुण्यात सराईत गुन्हेगारांचा मोठा ताफा रस्त्यावर येत मिरवणूक काढण्यात आली। सराईत गुंड मंगेश कदमनं मोठ्या ताफ्यासह एका नेत्याच्या वाढदिवसाला हजेरी लावली। हत्येतील आरोपीनं पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दाखवण्यासाठी ही रॅली काढल्याची माहिती आहे। वडगाव शेरी परिसरात सातत्यानं पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही ठोस उपाययोजना होत नाहीयेत, त्यामुळे नागरिकांनी आमरण उपोषण केलं। यावेळी आंदोलनस्थळी मडकं फोडत पालिकेचा निषेध करण्यात आला। नागपूरमधील संवेदनशील भाग आणि हिंसाचार झालेल्या भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला।